नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मुरारी करिअर अकॅडमी मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, सीटेटचा पेपर आपण आता देणार असाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची माहिती असणार आहे. आपण ऍप्लिकेशन फॉर्म भरत असताना सीटेट साठी तिथे भाषा 1 आणि भाषा 2 अशा दोन भाषांचा आपण तिथे निवड केली होती. मग त्यामध्ये आपल्याला जेव्हा भाषा 1 आणि भाषा 2 जेव्हा आपण निवड करतो त्याच भाषेचे आपल्याला प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न सोडवायचे असते सीटेट मध्ये. मग सीटेट पेपर 1 आणि पेपर 2 असे दोन सीटेटचे आपले पेपर होत असतात. मग सीटेट 1 साठी मी काल एक व्हिडिओ बनवून टाकलेला आहे आपल्या या मुरारी करिअर अकॅडमीच्या चॅनलला, तुम्हाला बघायला मिळेल. आता आपण इथे बघणार आहोत सीटेट पेपर 2 मध्ये ज्या काही भाषा आपण निवडलेल्या आहे त्या भाषांचे प्रश्न कसे सोडवायचे असतात हे आपल्याला या व्हिडिओ मध्ये बघायचं आहे. आपला सीटेटचा पेपर 2 असणार आहे हा. या सीटेट पेपर 2 मध्ये 2.5 तास तुम्हाला मिळणार आहे आणि या 2.5 तासामध्ये 150 प्रश्न असणार आहे. 150 प्रश्न जरी सोडवायचे असले तरी तुम्हाला या सीटेट पेपर मध्ये तुम्हाला 2 प्रश्नपत्रिका दिल्या जातील. कारण तुम्ही जेव्हा भाषा निवडता तर त्या भाषेची एक आपल्याला वेगळी प्रश्नपत्रिका दिलेली असते. मग यामध्ये अनेक विद्यार्थी गोंधळून जातात की आपल्याला या प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न सोडवायचे की दिलेल्या दुसऱ्या प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न सोडवायचे, कारण प्रश्न क्रमांक हे सारखे असतात. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, आपण बघूया यामध्ये आपल्याला पेपर कसा सोडवायचा आहे. जेव्हा आपण भाषा चॉईस करतो तर त्या भाषा चॉईस नुसार आपण त्याच भाषेचे बरोबर पेपर सोडवतो का, प्रश्न सोडवतो का, हे आपल्याला इथे बघायचं आहे. मग आपल्याला इथे बघायचं आहे की आपण पेपर 2 देतोय. पेपर 2 मध्ये आपल्याला माहिती असेल तिथे एक मॅथ सायन्स आणि सोशल सायन्स असे दोन भाग असतात. मग आपलं जर मॅथ्स आणि सायन्स निवडलेलं असेल तर आपल्याला काय करायचं आहे, आणि जर तुम्ही सोशल सायन्स निवडलं असेल तर काय करायचं आहे हे आपल्याला इथे बघायचं आहे. बघा, जर तुम्ही पेपर 2 मध्ये सायन्स, मॅथ्स आणि सायन्स जर निवडलं असेल तर तुम्हाला या प्रश्नपत्रिकेमधलं 2 प्रश्नपत्रिका असणार. एक प्रश्नपत्रिका असणार आहे तुम्हाला 150 क्वेश्चनची आणि दुसरी असेल फक्त 91 ते 150 क्वेश्चन पर्यंतची, जी असणार आहे तुमचा पेपर क्वेश्चन 2 नंबर. हा तुमचा असणार आहे भाषासाठी. तुमची कुठलीही भाषा असू द्या त्या भाषेसाठी तुम्हाला दुसरा एक क्वेश्चन पेपर दिला असेल. मग विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला इथे प्रश्न सोडवत असताना 1 ते 30 पर्यंतची जी काही प्रश्न असणार आहे, कोणताही सब्जेक्ट तुम्ही चॉईस केलेला असेल त्यासाठी तुम्हाला मॅथ्स सायन्स असू द्या किंवा सोशल सायन्स असू द्या, तुम्हाला कंपल्सरी दोन्ही कुठलाही जरी तुमचा विषय असला तरी पण तुम्हाला 1 ते 30 पर्यंतचे सीडीपी चे जे काही प्रश्न असतात ती सोडवायची आहे, कंपल्सरी आहे, म्हणजे अनिवार्य आहे. मग तुम्हाला दुसरे जे मग 30 पर्यंत तुम्ही पहिले प्रश्न सोडवले त्याच्यानंतर मग तुम्हाला तुमचा सब्जेक्ट कोणता निवडलेला आहे, तुम्ही सामाजिक शास्त्र निवडले आहे की गणित आणि विज्ञान निवडले आहे हे बघायचं आहे. मग तुमच्या आय कार्ड वर तुम्ही तिथे दिलेलं असेल तुम्ही मॅथ्स सायन्स निवडलाय की सामाजिक शास्त्र निवडलाय. जर तुम्ही मॅथ्स आणि सायन्सचे जर क्वेश्चन, जर तुम्ही सायन्स आणि मॅथ्स हा जर ऑप्शन निवडला असेल म्हणजे तुमचं मॅथ्स आणि सायन्स असेल तर तुम्हाला पहिल्याच क्वेश्चन पत्रिकेमध्ये 31 ते 90 चे प्रश्न पूर्ण सोडवायचे. कधी सोडवायचे आहे, जेव्हा तुमचं मॅथ्स आणि सायन्स तुम्ही ऑप्शन मध्ये सब्जेक्ट निवडला असेल तर तुम्हाला मॅथ्स आणि सायन्स साठीचे जे काही प्रश्न असणार आहे, इथे भाग 1 भाग 2 असं दिलेलं असेल या पहिल्या प्रश्नपत्रिकेमध्ये, यामध्ये मॅथ्स आणि सायन्सचे जी काही प्रश्न आहे तुम्ही जर निवडलं असेल तर 31 ते 90 पर्यंतची पूर्ण प्रश्न सोडवायचे. जर तुम्ही मॅथ्स आणि सायन्स नाही निवडलं, तुम्ही सामाजिक शास्त्र हा जर सब्जेक्ट निवडला असेल तर तुम्हाला हे जे 31 ते 90 चे प्रश्न होते हे मॅथ्स आणि सायन्सचे होते, म्हणून ही आपल्याला सोडवायची नाहीये. कधी सोडवायची नाही, जर तुमचं सायन्स सोशल सायन्स निवडलं असेल तर तुम्हाला ही 90 पर्यंतची प्रश्न सोडवायची नाही, 31 ते 90 पर्यंतची. तुम्हाला काय करायचं आहे, मग जर सोशल सायन्स तुम्ही निवडलं असेल सामाजिक शास्त्रे तर तुम्हाला त्यानंतरची म्हणजे भाग 3 मध्ये येणारे सोशल सायन्सची 31 ते 90 पर्यंतचे प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहे. मॅथ्स आणि सायन्सची प्रश्न सोडवायची नाहीये. विद्यार्थ्यांचा गोंधळ इथे खूप उडतो आणि इथे काय करतात, चुकीच्या पद्धतीने कोणतेही प्रश्न सोडवतात आणि ते मागे पुढे होतात आणि फेल होतात. मग विद्यार्थी मित्रांनो, भाग 3 मधले आपल्याला सोशल सायन्स आपला सब्जेक्ट आहे, म्हणून आपण काय करणार आहोत, 31 ते 90 पर्यंतची प्रश्न सोडवणार आहोत. कधी, जेव्हा आपला सोशल सायन्स सब्जेक्ट निवडला असेल तर. जर मॅथ्स निवडला असेल तर तुम्हाला सोशल सायन्सची सोडवायची गरज नाहीये,
तुम्हाला फक्त मॅथ्स आणि सायन्सचे जी भाग 2 मध्ये 31 ते 90 प्रश्न असतात ती सोडवायची आहे. जर तुमचं मॅथ्स आणि सायन्स नसेल, सोशल सायन्स असेल, तर तुम्हाला ही सोडवण्याची गरज नाहीये. तुम्हाला इथले 31 ते 90 ची प्रश्न सोडवायची आहे. नंतर मग 1 ते 90 पर्यंत तुमची प्रश्न सोडवून झाली, तेव्हा आपल्याला ज्या काही 2 भाषा आपण चॉईस करत असतो फॉर्म भरत असताना, त्या 2 भाषा कुठल्या निवडलेल्या आहेत हे सगळ्यात अगोदर आपल्या आय कार्ड वर बघायचं. आपला आय कार्ड आपल्या समोर असेल त्यावेळेस तिथे बघायचं भाषा 1 कोणती निवडलेली आहे आणि भाषा 2 कोणती निवडलेली आहे. कारण यामध्ये तुम्हाला 91 ते 120, 91 ते 120 आणि 91 ते 120 असे 3 ठिकाणी तुम्हाला अशी प्रश्न दिसतील. पण त्या तीनही मधली तिन्ही सोडवायची आहे का? तर नाही. मग तुम्हाला नेमकी इथली सोडवायची की इथले 91 ते 120 पर्यंतचे प्रश्न सोडवायचे आहे हे कधी समजेल? जेव्हा तुम्ही तुमच्या आय कार्ड वर बघाल की तुमची भाषा नेमकी 1 कोणती आहे आणि भाषा नेमकी 2 कोणती आहे, हे जेव्हा तुम्ही तिथे लक्षात घ्याल तेव्हा तुम्हाला इथे कळेल. मग विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला काय करायचं आहे, जर तुम्ही भाषा 1 इंग्रजी निवडलं असेल, काय निवडलं असेल? इंग्लिश निवडलं असेल. इंग्लिश भाषा 1 जर तुम्ही इंग्लिश निवडलं असेल तर पहिल्याच क्वेश्चन पत्रिकेमधले तुम्हाला भाषा 1 इंग्लिश असं पार्ट 4 मध्ये दिसेल. तुम्हाला तिथली 91 ते 120 पर्यंतची प्रश्न सोडवायची आहे. कधी सोडवायची आहे? जर तुम्ही भाषा 1 जर इंग्रजी निवडलं असेल तर तुम्हाला पहिल्याच क्वेश्चन पत्रिकेमधले भाषा 1 इंग्लिश असं दिलेलं असेल एका पेजवर आणि ते वाचायचं सूचना आणि तिथली 91 ते 120 पर्यंतची प्रश्न सोडवायची आहे. जर तुम्ही भाषा 1 इंग्लिश नाही निवडलं, जर तुम्ही इंग्रजी नाही निवडलं, तुम्ही जर भाषा 1 मध्ये हिंदी निवडलं असेल, हिंदी जर तुम्ही निवडलं असेल, तुम्ही आता इथे इंग्लिश नाही निवडलं, तुम्ही इथे हिंदी निवडलं, मग हिंदी निवडलं असेल तर तुम्हाला हे 91 ते 21 प्रश्न जी आहे इंग्रजीवाली ही सोडवण्याची गरज नाहीये. तुम्हाला कधी सोडवायची होती? जर भाषा 1 तुमची इंग्लिश असेल तर सोडवण्याची गरज होती, पण तुमची भाषा 1 इंग्रजी आहे का? नाही. मग तुम्ही कोणतं निवडलेलं आहे? तुम्ही भाषा 1 मध्ये हिंदी निवडलं आहे. तर मग तुम्हाला काय करायचं आहे, हे सोडवण्याची गरज नाहीये. तुम्हाला इंग्लिश वाले 91 ते 120 प्रश्न सोडवून द्यायचे आहे. त्या सोडल्यानंतर तुम्हाला त्याच्या पुढे दिसेल भाषा 1 हिंदी दिसेल, त्याच्यानंतरचा भाग दिसेल भाषा 1 हिंदी. मग त्या भाषा 1 हिंदी मध्ये तुम्हाला 91 ते 120 पर्यंतची प्रश्न सोडवायचे आहे. कारण तुम्ही भाषा 1 कोणती निवडलेली आहे? हिंदी निवडली आहे. मग तुम्हाला काय करायचं आहे, एक भाषा 1 तुमची हिंदी असल्यामुळे इथली 91 ते 120 पर्यंतची प्रश्न सोडवायचे आहे, इथली सोडवायची नाहीये. हे लक्षात ठेवा. जर तुम्ही भाषा 1 ना इंग्रजी निवडलं, नाही तुम्ही हिंदी निवडलं, जर भाषा 1 तुम्ही कुठली राजभाषा किंवा तुम्ही एखादा, आता जसं माझं मराठी असेल तर मी मराठी निवडलाय, जर माझी भाषा मराठी किंवा इतर, जर मी भाषा 1 मध्ये मराठी निवडली किंवा इतर निवडलं असेल तर काय करायचं आहे, जर माझी भाषा 1 मराठी किंवा इतर कुठलीही भाषा जर मी निवडलं असेल भाषा 1 मध्ये, तर मला इथले इंग्लिश वाले पण प्रश्न सोडवायचे नाहीये 91 ते 120 पर्यंतचे, आणि हिंदी वाले पण 91 ते 120 पर्यंतचे प्रश्न सोडवायची नाहीये. मग मला दुसरा जो माझ्या समोर प्रश्नपत्रिका असेल, जी दुसरी प्रश्नपत्रिका माझ्या समोर असेल, त्यामधलं मला, कारण ती भाषेसाठीच दिलेली असणार आहे तुम्हाला, त्यातले जे 91 ते 120 पर्यंतचे जी काही प्रश्न असणार आहे ती सोडवायची आहे. कारण माझी भाषा 1 मध्ये काय असणार आहे? मराठी किंवा इतर. मग इतर असेल तर इथे तुम्हाला त्या भाषेची प्रश्न 91 ते 120 पर्यंत दिलेली असेल. जर माझी भाषा 1 मध्ये मराठी आहे म्हणून मी मराठीची इथले जे दुसऱ्या पेपर मध्ये 91 ते 120 पर्यंतची प्रश्न आहे ते सोडवणार. म्हणजे इथले प्रश्न माझे काय होणार? कट होणार. म्हणजे मी हे सोडवणार नाही. मला कोणते सोडवायचे असणार आहे? दुसऱ्या पेपर मधून 91 ते 120 पर्यंतचे जे काही प्रश्न असणार आहे ते सोडवायचे आहे. मला हे सोडवायचे नाहीये. कधी नाही सोडवायचे तुम्हाला? जर भाषा तुमची हिंदी आणि इंग्रजी सोडून जर असेल, म्हणजे मराठी किंवा इतर भाषा असेल, तर तुम्हाला दुसऱ्या पेपर मध्ये 91 ते 120 पर्यंतचे प्रश्न सोडवायचे आहे. समजलं असेल विद्यार्थी मित्रांनो. आता आपण बघू भाषा 2. विद्यार्थी मित्रांनो, भाषा 2 मध्ये आता आपल्याला बघायचं आहे
भाषा 2 कुठली निवडली आहे हे तुम्हाला तुमच्या आय कार्डवर बघायचं आहे, कारण यामध्ये सगळ्यात जास्त विद्यार्थ्यांचा गोंधळ उडतो. चुकीची प्रश्न सोडवतात, चुकीची प्रश्न सोडवल्यामुळे तुम्हाला मार्क मिळत नाही आणि मार्क मिळाले नाही तर तुमचा रिझल्ट फेल येत आहे. असं भरपूर विद्यार्थ्यांच्या ह्या चुका होत असतात, वारंवार ह्या चुका होत असतात, कारण तिथे 2 प्रश्नपत्रिका दिलेल्या असतात आणि प्रश्न क्रमांक सारखेच असतात. मग सारखेच असल्यामुळे इथले सोडवायचे इकडचे सोडवायचे हे तिथे कळत नाही. म्हणून तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की तुमच्या आय कार्डवर भाषा 1 कोणती दिलेली आहे आणि भाषा 2 कोणती दिलेली आहे, त्यानुसारच तुम्हाला इथले प्रश्न सोडवायचे आहे. आता तुम्हाला कळलं असेल की भाषा 1 जर तुमची मराठी असेल, हिंदी असेल, इतर असेल किंवा इंग्लिश असेल तर काय करायचं आहे. आता आपण बघणार आहोत भाषा 2 तुमची कुठली आहे, त्या आधारावर आपल्याला हे प्रश्न कसे सोडवायचे हे आता आपण इथे बघू. जर विद्यार्थी मित्रांनो भाषा तुमची 2 जर इंग्रजी असेल, काय असेल, जर भाषा तुम्ही निवडलेली इंग्रजी निवडली असेल प्रश्नपत्रिकेसाठी, तुम्ही भाषा 2 इंग्लिश निवडली असेल तर क्वेश्चन पेपर पहिला जो असतो, भाषा 2 तुम्ही इंग्रजी जर निवडली असेल तर क्वेश्चन पेपर 1 मध्येच तुम्हाला इथे दिलेलं असेल भाषा 2 पहिल्याच क्वेश्चन पत्रिकेमध्ये तुम्हाला दिलेलं असेल भाषा 2 मध्ये इंग्लिश, कारण तुम्ही भाषा 2 जर इंग्रजी निवडलं असेल तर पहिल्याच प्रश्नपत्रिकेमधले 121 ते 150 पर्यंतची जी काही प्रश्न असणार आहे ती सोडवायची. कधी सोडवायची तुम्हाला पहिल्याच क्वेश्चन पत्रिकेमध्ये 121 ते 150 पर्यंतची जी प्रश्न असणार आहे ती सोडवायची आहे जर तुम्ही भाषा 2 इंग्रजी निवडली असेल तर. जर तुम्ही भाषा 2 इंग्रजी नाही निवडली तर हे सोडवण्याची गरज नाहीये, कारण हे कधी सोडवायचं होतं आपल्याला, जेव्हा भाषा तुम्ही 2 इंग्रजी निवडता तेव्हा. जर तुम्ही भाषा 2 इंग्रजी निवडलीच नाहीये, तुम्ही त्या ठिकाणी दुसरी कुठली तरी भाषा निवडली असेल तर तुम्हाला हे सोडवण्याची गरज राहणार नाहीये, कारण आपल्याला 150 प्रश्न सोडवायचे आहेत. टोटल दोन्ही पेपर मिळून तुम्हाला 150 प्रश्न सोडवायचे आहे, डबल प्रश्न सोडवायची नाहीये. मग तुम्हाला जर तुम्ही भाषा 2 इंग्लिश न निवडता तुम्ही हिंदी निवडली असेल, जर तुमची भाषा 2 इंग्रजी नाहीये म्हणजेच तुम्हाला इंग्रजीचे प्रश्न सोडवण्याची गरज नाहीये. ते कधी सोडवायची होती, जर तुमची भाषा 2 इंग्लिश असती तर सोडवलं असतं. आपण तुम्ही भाषा 2 इंग्रजी नाही घेतलीये, तुम्ही हिंदी घेतलीये. मग हिंदी घेतल्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, भाषा पहिल्याच क्वेश्चन पत्रिकेमधले जी भाषा 2 हिंदी असं तिथे दिलेलं असेल ते वाचायचं आहे. भाषा 2 तुम्ही आता हिंदी निवडलं असेल तर तुम्हाला पहिल्याच क्वेश्चन पत्रिकेमध्ये दिलेलं असते भाषा 2 हिंदी, तिथली 121 ते 150 पर्यंतची जी काही प्रश्न असणार आहे ती प्रश्न तुम्हाला सोडवायची आहे, कारण तुमची भाषा 2 कोणती आहे, हिंदी आहे. मग हिंदी भाषेसाठी तुम्हाला 121 ते 150 पर्यंतची प्रश्न याच पहिल्या क्वेश्चन पत्रिकेमध्ये दिलेले असणार आहे ते सोडवायचे आहे. जर तुमची दुसरी जी भाषा आहे ना हिंदी आहे नाही तुमची इंग्रजी आहे, म्हणजे इंग्लिश पण नाहीये आणि तुमची हिंदी पण नाहीये. जर भाषा 2 मध्ये तुम्ही वेगळी कुठली तरी एखादी राजभाषा निवडली असेल, तुम्हाला तिथे ऑप्शन म्हणून एखादी भाषा जर तुम्ही तिथे निवडली असेल तर तुम्हाला भाषा 2 साठी इथे एक तुम्हाला वेगळा क्वेश्चन पेपर दिलेला असते, क्वेश्चन पत्रिका 2. त्या क्वेश्चन पत्रिकेमधली भाषा 2 जर तुमची इंग्लिश पण नाहीये हिंदी पण नाहीये, जसं की तुमची असं समजा की मराठी आहे, काय समजायचं आहे आपलं की आपली भाषा 2 मध्ये भाषा 2 काय आहे, आपलं मराठी आहे, हिंदी नाहीये, इंग्लिश नाहीये, म्हणजेच मी पहिल्या क्वेश्चन पत्रिकेमध्ये हा पार्ट सुद्धा सोडवणार नाही, हा भाग सुद्धा सोडवणार नाही. मग मला काय करायचंय, माझी भाषा मी क्वेश्चन पत्रिकेसाठी कुठली निवडली होती, 2 निवडली होती, म्हणजे 2 मध्ये मी मराठी निवडली होती. भाषा 2 मध्ये मराठी निवडलं होतं तर मला काय करायचंय, हेही प्रश्न सोडायचे, हे सुद्धा प्रश्न सोडायचे. मला जो क्वेश्चन पेपर 2 दिलेला आहे त्यातला जो भाग 2 आहे, त्यातला जो 2 भाग आहे तो माझा कोणता पेपर असणार आहे, मराठीचाच असणार आहे. मी भाषा 2 साठी मराठी निवडला आहे, म्हणून मला भाषा 2 मधलेच मराठीचे 121 ते 150 पर्यंतची प्रश्न सोडवायची आहे. कधी सोडवायची आहे, जर भाषा 2 मध्ये मी मराठी निवडलं असेल तरच मला दुसऱ्या क्वेश्चन पत्रिकेमधले भाषा 2 मराठी 121 ते 150 पर्यंतची प्रश्न सोडवायची आहे.
मग तुम्हाला अशी 1 ते 150 पर्यंतचे प्रश्न सोडवून तुम्हाला एक अँसर की दिलेली असेल, मग त्या अँसर की मध्ये तुम्हाला ते प्रश्नांची उत्तरं गोल करायचे. अशा पद्धतीने तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो सीटेट पेपर 2 सोडवायचा आहे. तुमचा गोंधळ उडता कामा नये म्हणून तुम्हाला हा व्हिडिओ पूर्णपणे बघा आणि समजून घ्या. समजलं नसेल तर रिपीट बघा. तुम्हाला पेपर 2 असल्यामुळे इथे मॅथ्स आणि सायन्स असेल आणि सोशल सायन्स याच पेपरमध्ये प्रश्न दिलेले असतील. मॅथ्स आणि सायन्सचा भाग 2 मध्ये असणार आहे. 31 ते 90. जर तुमचं मॅथ्स आणि सायन्स असेल तर तुम्ही काय करायचं आहे, पहिल्या भाग 2 मधले 31 ते 90 ची प्रश्न सोडवायचे आहे. जर तुमचं मॅथ्स आणि सायन्स नसेल तर तुम्हाला भाग 3 मधले सोशल सायन्सची जी 31 ते 90 ची प्रश्न असणार आहे ती सोडवायची आहे. आणि भाषा 1 कोणती आहे आणि भाषा 2 कोणती आहे, आता सांगितलेल्या पद्धतीने तुम्हाला प्रश्नपत्रिका सोडवायची आहे. असे टोटल तुम्हाला 150 प्रश्न सोडवायचे आहे आणि जास्तीत जास्त मार्क घेऊन तुम्हाला पास व्हायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. मुरारी करिअर अकॅडमी कडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा आणि या युट्यूब चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करून ठेवा. कारण या मुरारी करिअर अकॅडमीच्या माध्यमातून तुम्हाला अशीच नवनवीन माहिती देणारी व्हिडिओ इथे आपण टाकत असतो. तर चला विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हे समजलं असेल अशी आशा करतो. आणि कमेंट्स मध्ये सांगा जर तुम्हाला काही प्रश्न पडले असतील किंवा इतर काही माहिती पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंट्स मध्ये सांगू शकता. आणि जर तुम्ही आतापर्यंत माझ्या या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.